झी 24 तास एक पाऊल पुढे। ठाण्याच्या नौपाडा परिसरातल्या नाईकवाडीत असलेली एक धोकादायक इमारत पडण्याच्या अवस्थेत आहे। मात्र महापालिका आणि भाडेकरूंच्या वादामधली ही अनेक कुटुंबांचा जीव या इमारतीत राहणाऱ्या टांगणीला लागलाय। ठाण्यातील नाईकवाडी परिसरात 1960 साली उभारण्यात आलेली इमारत आता जीर्ण अवस्थेत आहे। या जुन्या इमारतीमध्ये एक कारखाना आहे। त्यामधील डिझेलच्या टाकीमुळे भविष्यात या ठिकाणी दुर्घटनेची भीती व्यक्त होते। महापालिकेने ही इमारत पाडावी अशी स्थानिक रहिवाशांनी मागणी केली आहे। 4 दिवसांपूर्वी या इमारतीमधील स्लॅब कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। असं असताना देखील नौपाडा परिसरातील गजबजलेल्या ठिकाणच्या या इमारतीवर पालिका कधी कारवाई करणार असा सवाल नागरिकांनी केलाय। ज्यावेळेला त्यांच्याकडे हे करायला गेले तर वाटेल तशी डिमांड करायला लागली। आता वाटेल तशी डिमांड करून शेवटी त्या बिल्डरला सुद्धा काही गोष्टी परवडल्या पाहिजेत। येणार जाणार इथे भाडेकरू रहिवासी होतं मी करते, तर आम्हाला या गोष्टीचा त्रास होतोय की इथे समजा या धोकादायक तरी त्यांनी मेन्शन करावी किंवा आम्हाला त्यांच्यामुळे आमची जे जागेचं बिल्डिंग होण्याची अडखळ होतीये त्यांनी लवकर प्रोसेस चालू करावी। सध्या महापालिका प्रशासन जुन्या इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना इमारतीचं सर्वेक्षण करून घेण्यास सांगत आहे। मुंब्रा इमारत कोसळण्याच्या घटनेनंतरही महापालिका प्रशासन या प्रश्नी गंभीर नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे। नव्यानेच रुजू झालेले आयुक्त गुप्ता यांच्याकडून या प्रश्नी आता कडक कारवाईची अपेक्षा व्यक्त होते। कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।